चिंचपाडा 11 वर्सेस सांगवी या दोन संघांमध्ये सेमीफायनल नंबर 2 हा सामना सुरू असताना आपण पाहतोय की प्रगती पथावरती पहिलं षटक सुंदर असा कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला सांगवी या संघाकडून. लगातार 2 चेंडूंमध्ये दोन डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहे आपल्याला. ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला चेंडू आहे आणि आता कुठेतरी चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय. 4 धावा मिळताना पाहतोय आपण ऑन द स्क्रीन बघू शकता तुम्ही. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडूवर प्रहार चिंचपाडा 11 या संघादरम्यान झालेला आहे. आणि राजेंद्र आणि चेतन 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा बनवलेल्या आहेत त्या म्हणजे राजेंद्र यांनी. शॉर्टपिच चेंडू होता आणि खूपच चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर केलेला होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव येताना पाहायला मिळते आपल्याला. लगातार डॉट डॉट चौकार आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. बाहेर निघणारा चेंडू होता, तो जातोय सीमेरेषेकडे. काय चेंडूला अडवला जाईल का? आणि हातातून इथं तब्बल 4 धावा खर्च केल्या आहेत फिल्डर्सने. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी 4 धावा जोडल्या जात आहे त्या चिंचपाडा 11च्या धाव संख्येमध्ये. आणि 4 धावेने धाव संख्या उभारली जाते ती म्हणजे 8 धावा. चांगल्या पद्धतीचे ओव्हर विश्वाच्या हातामध्ये चेंडू. आणि आतापर्यंत सांगायला गेलं तर एक चांगलं षटक ठरताना जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि इथं चतुराईने असा एक सिंगल धाव चोरताना पाहायला मिळते आपल्या, ते म्हणजे चिंचपाडा 11 संघ. चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय आपल्याला खाजा नाईक स्टेडियम चिंचपाडा इथं. सेमीफायनल नंबर 2 आणि पाहायला गेलं तर 9 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती आणि पहिलं षटक संपलेलं आहे. शंकर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. शंकर काय सुंदर एफर्ट इथं पाहायला मिळतोय शंकर द्वारे. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतो आपल्याला चिंचपाडा 11 या संघाचा. नेहमी बघायला गेलं तर शंकर एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि त्याच्या बळावरती खूपच सारे असे गडी तो आपल्या संघाला टिपून देतो आणि तशाच पद्धतीची ओव्हर घेऊन आलेला आहे तो म्हणजे शंकर. पहिल्या चेंडूमध्ये एक गडी बाद केलाय तो म्हणजे राजेंद्र. एक चांगला फलंदाज होता राजेंद्र चिंचपाडा 11 या संघाचा, परंतु कुठंतरी बाय मिस्टेक झाली आणि त्रिफळाचीत झालेला आहे राजेंद्र आणि आपल्या खेमेमध्ये रिटर्न होताना पाहायला मिळतो आपल्याला. नवीन फलंदाज फजल. चांगला शॉट, सुंदर शॉट आणि शानदार रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली फजल और चेतन के बीच में. देखा जाए तो अभी तक चेतन ने कोई गेंद नहीं खेली, अभी भी नॉन स्ट्राइक पर ही खड़े हैं चेतन, जो कि काफ़ी अरसे से नॉन स्ट्राइक पर ही खड़े हैं. लेकिन फजल मारने का प्रयास ज़रूर किया है और यह आसानी के साथ फिर से एक रन जुड़ता अपने खाते में. क्या खूबसूरत यहाँ पर रनिंग चेतन और फजल के बीच में होती हुई.
सांगवी आणि चिंचपाडा एलेव्हन हे दोन बलाढ्य संघ आपल्याला मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळत आहे. आणि सांगायला गेलं तर खूप चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलचा सामना. फुलटो चेंडू होता परंतु पूर्ण मारलेला फटका नाही. रवीच्या हातात चेंडू आणि एकच धाव मिळेल आणि एक धावेने धावसंख्या उभारली जाते, ती म्हणजे 13 धावा. सुंदर रीतीने षटक संपताना पाहायला मिळते आपल्याला शंकरच्या हातातून. लगातार देखा जाए तो लगातार काफी बढ़िया उम्दा गेंदबाजी का नज़ारा सांगवी की ओर से देखने को मिल रही है. पुन्हा कॅच आणि आता मात्र विकेटचा पतन होईल. या षटकात 2 गडी बाद झालेले आहेत. फजल आणि राजू 2 गडी बाद आणि एक सफल ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते आपल्याला. 10 फलकावरती 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद झाले आहेत या शंकरच्या षटकामध्ये. तिसरं षटक विश्वासच्या हातामध्ये चेंडू आणि काय सुंदर फटका मारला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला शॉट आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतनने पहिला चेंडू खेळलेला आहे वाटतंय आणि चेतनने नाही दुसरा चेंडू खेळला आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळते आपल्याला. आणि अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल चिंचपाडा इलेव्हन या संघाला जर जिंकायचं असेल तर. कारण बघायला गेलं तर स्कोर अजूनही खूपच कमी. शॉर्टपिट चेंडू होता आणि पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने ढकलण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये पुन्हा एक निर्धाव येताना पाहायला मिळते आपल्याला. स्कोअरबोर्डमध्ये काही हालचाल दिसत नाही. 17 धावा झालेल्या आहेत 10 फलकावरती आणि प्रगती पथावरती सुरू आहे ते तिसरं षटक सुरू आहे आणि 17 धावा. फुलटॉस चेंडू होता आणि पाठवलाय सीमारेषेकडे. विकेट 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 नंबर 3. चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी सांगावी लागेल इथं सांगवीकडून.
कुठंतरी एक एक रन बनवायला खूपच संघर्ष करावा लागतोय चिंचपाडा 11 या संघाला. बादल भदाने, लाजरस बोरसे, ऑल डिजिटल, अशोक सोनवणे, रवींद्र बर्डे, याकोब डेव्हिड, रॉबिन माझे, अशा प्रकारे बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. समोरचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा इथे निर्धाव येताना पाहायला मिळते आपल्याला. लगातार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सांगूया संघाकडून आणि खूपच चतुराईने गोलंदाजी करता येते. तीन ओव्हर नंतर तब्बल पाहायला गेले तर 18 धावा झालेल्या आहेत. 3 षटक मध्ये 18 धावा. खूपच वेळ नंतर आता एक चांगला फटका येतोय मिलिंदच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. अशाच प्रकारची बल्लेबाजी करावी लागेल. नितीन आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून पाहायला गेलं तर 11 चेंडूंचा सामना करण्याचा बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 धावा बनवायचा विचार करेल चिंचपाडा 11 हा संघ. अशाच प्रकारे जर फलंदाजी करत राहिले मिलिंद तर चांगल्या स्कोअरकडे निघून जाईल. पुन्हा मारण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु एक चांगला चेंडू येताना, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला शॉट, परंतु थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि मिसफिल्डमुळे एक धाव, पुन्हा एक धाव. 25 धावांवरती पोहोचून गेलेला आहे आता चिंचपाडा 11 हा संघ आणि पाहायला गेलं तर प्रगतीपथावर 4थं षटक सुरू आहे. भरत शिंदे यांची कमेंट्स आले, हारने का सवाल ही पैदा नहीं होता जब जीतने का जुनून चढ़ जाए. गेम ऑन फायर सांगवी, अशा प्रकारे कमेंट्स आलेली आहे. आणि खूपच राहुल बागुल चांगला फटका मारलेला होता, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग सांगायला लागेल. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर लगातार इथं बांधून ठेवलेला आहे बॅटर्सना. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही आपल्याला. पुन्हा मारण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये हा ना हा इथं थोडंसं काहीतरी चुकीचं समीकरण ठरतंय. आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी सांगावी लागेल. आतापर्यंत सांगवी संघ हा निश्चितपणे चांगल्या प्रकारे खेळ दाखवतोय आणि सुरेख अशी गोलंदाजी सांगावी लागेल. पुन्हा मारलाय चेंडू आणि चेंडू गेलाय सीमारेषाच्या बाहेर 6 धावांसाठी.
रोहित महाले यांची कमेंट्स आलेली आहे. सांगवी जिंकणार. कुठेतरी मिलिंद आपल्या टीमला चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला 6 बरोबर, नंतर डॉट, नंतर 3 सिंगल, दोन सिंगल, हा ना झाला दोन्ही 6 मिलिंदने मारले ना. 32 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा झालेल्या आहेत 10 फलकावरती. बघूया आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवले जाते. रवी गेलाय आता बॉलिंग मार्फवरती. आणि सांगायला गेलं तर राहुल बागुल यांना आता कुठेतरी चांगली खेळी करावी लागेल, चांगले शॉट मारावे लागतील. आणि सांगायला गेलं तर आजच्या दिवसाचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना आणि त्या सेमीफायनलचा आज शेवटचं षटक राहणार आहे. आणि रवी यांच्या हातात चेंडू. राहुल बागुल आणि मिलिंद दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आत कुठेतरी 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील. यॉर्कर चेंडू होता परंतु तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळलेला आहे. लाजरस बोरसे. सांगवी जिंकणार. मयूर चित्ते. सांगवी जिंकेल. ओनली वन मैन शो विश्वास सांगवी. अशा प्रकारचे कमेंट्स येतात. और क्रिकेट में रिकॉर्ड वही बनाता है जिन्हें क्रिकेट से इश्क होता है. या पद्धतीची आपल्याला कमेंट्स आलेली आहे भरत शिंदे यांची. थोडीशी फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव करताना पाहायला मिळतोय आपल्याला सांगवी या संघाकडून. चला लवकरात लवकर ओव्हर संपवायची आहे. दिनेश बोरसे यांची कमेंट आलेली आहे. सांगवी एकच नंबर बॉलिंग आणि तशाच रीतीने इथे गोलंदाजी करताय सांगवीचे, परंतु थोडीशी दिशा भटकली आहे. दानियल गावित. तुमचा खेळ पाहून खूप प्रेरणा मिळाली. नागझरी संघांना शुभेच्छा. आणि 6 धावा येत आहेत मिलिंदच्या बॅटमधून. पुन्हा एक चांगला फटका. काय सुंदर फटका आहे. रवि थोड़ा सा दिशा से भटक रहे. बार बार देखा जाए तो जो 4 ओवर खत्म हो चुके हैं वो काफी खूबसूरत रहे हैं. और वाइड गेंद का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. फिर से उठाकर मार दिया है. लेग साइड की दिशा में खेलने का प्रयास. और यहां पर थोड़ी सी मिसफील्ड होती हुई फिर 1 रन. 2 रन आते हुए स्कोर में इजाफा होता. फिर से एक बार फिर अच्छी तरह से घेतले सर. काय सुंदर चेंडू टाकलाय. ओनली विश्वास भाई सांगवीकर. अशा प्रकारची कमेंट्स आणि विक्की क्या वाढली जाते ती म्हणजे 52 धावा. 5वे षटक प्रगतीपथावरती आहे. आणि आता शेवटचा चेंडू बघूया. पुन्हा एक खराब चेंडू येताना रवीच्या हातातून. पुन्हा एक खराब डिलिव्हरी वाईट चेंडूकडे.
आणि वाईटच्या दिशेने टाकताना चेंडू पुन्हा पुन्हा खराब बॉलिंग सांगावं लागेल. इथे रवी 20 धावा खर्च केलेल्या आहेत रवीने 20 आणि मारलाय आता खूपच उंच फटका आणि 6 धावा. वाट बल्लेबाजी व्हाट अ शॉट आणि व्हाट अ कमबॅक. चिंचपडा 11 ऑन द फायर. जिथं मला असं वाटायला लागलं होतं की 30-35 धावांवरती चिंचपडा 11चा संघ गुंढाळला जाईल, परंतु मिलिंदने आपल्या संघासाठी झुंजार अशी खेळी केलेली आहे. आणि आपले सतांबांचे माझे लहान बंधू विलास माळचे यांचं पण आत्ता आज आगमन झालेलं आहे. तन्मय फिरव ना खोला या आजूबाजूला फिरवायला लावा ना कॅमेरा. 35 धावा बनवल्या 13 चेंडूंमध्ये 35 धावा. फिरवतोय कोण आहे 13 चेंडू 35 धावा. भावा तुझी ही खेळी कोणी कधी विसरणार नाही, कारण की सर्वांना माहिती आजच्या दिवसाचा हा टर्निंग पॉइंटचा सामना रंगलेला आहे खाजा नाईक स्टेडियम चिंचपडा इथं. आणि जेव्हा मॅच मध्ये रन पाहिजे होते आणि तेव्हा तू क्रीजवरती उभा राहिला आणि तू पूर्णपणे आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन साजेशी अशी खेळी केली. 13 चेंडूंमध्ये 35 धावा ज्या बनवल्या त्या खूपच महत्त्वपूर्ण ठरतील. आणि तशा प्रकारे टार्गेट जो सेट केला गेला तो म्हणजे 60 धावांचा 5 षटकांमध्ये. काय कमबॅक केलं चिंचपडा या संघाने. अजय कोकणी यांची पण कमेंट्स आलेली आहे. फक्त रन नाही तर तो विश्वास जिंकतो. सांगवीकर कॅप्टन मैदानावर इतिहास लिहितो. रविभाऊ सांगवीकर. युवराज पवार. सर्व क्रिकेट रसिकांना कळविण्यात येते की ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट खाटाडीपैकी नांदरखी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. का आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत स्पर्धेसाठी बुकिंग सुरू राहील आणि दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून ग्रामीण क्रिकेट स्पर्धा खाटाडीपैकी नांदरखी येथे सुरू होत आहे. या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. आपला प्रतिसाद सकारात्मक आणि आनंदी ठेवून स्पर्धेच्या यशासाठी सहकार्य करावे. चला तर मग आजच आपल्या गावाची टीम तयार करून आपल्या अभिमान जागृत करा आणि आजच आपल्या गावाची टीम ॲड करा. पहिलं बक्षीस आहे 20,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 10,000, तिसरं बक्षीस 6,000, चौथं 5वं आणि 6वं बक्षीस 4,000 आणि प्रवेश फी असेल ती म्हणजे 2,000 रुपये आणि मर्यादित संघ आहे ते 36. एकटा घेऊन जातो ना एकटा करणं म्हणजे काही जोक नाही ना.
19. साठ धावा बनवायच्या आहेत सांगवी या संघाला जिंकण्यासाठी. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर नितीन आणि विश्वासची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आत पोहोचलेली आहे. आणि पहिला चेंडू राजूच्या हातामध्ये. बघूया नितीन आणि राजू आमने सामने. वा काय चेंडू होता. पहिला चेंडू सन्मान देऊन खेळलेला चेंडू आहे. पहिला चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. कैलास माचे यांचे कमेंट्स आलेले आहेत. चिंचपाडा बॉलिंग एक नंबर आहे भावा. बघूया आता चिंचपाडा 11 बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि पाहायला गेलं तर आपल्या अवतीभोवती ग्राउंडच्या चारी कोपऱ्यांनी प्रेक्षक मंडळी आपली मॅच पाहताना दूर दूरून आलेले आपले प्रेक्षक. खूपच सुंदर नियोजन इथं. दुसऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथं फटका फसलाय. नितीनला परतावं लागेल आता. 0 चेंडू वरती 1 गडी बाद असं समीकरण झालेलं आहे सांगवी या संघाचं. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती चिंचपाडा संघाची त्याच प्रकारची इथं सुरुवात करण्यात आलेली आहे सांगवी संघाची. 0 धावांवरती 1 गडी बाद सांगवी. हमारे दोस्त सुभाष भाई सीधे कमेंट्री बॉक्स में आ चुके हैं हमसे मिलने के लिए. उनका भी हम दिल से धन्यवाद करते हैं. काफ़ी देर के बाद आए लेकिन टाइम पर आए क्योंकि अभी भी एक मुकाबला बाकी है, फाइनल का मुकाबला. और देखा जाए तो ये जो मुकाबला चल रहा है, सचिन जातोय आता बॅटिंग करण्यासाठी. दादा बोढेपाडा या गावात पण चालू आहे. तर 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 म्हणजे काय पुढे काही समजलं नाही. हो बोढेपाड्याला पण टुर्नामेंट चालू आहे. ज्याला कोणाला खेळायचं असेल त्यांनी बोढेपाडा यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे. दादा कोकणी ऑफिशियल यांची पण कमेंट्स आलेली आहे. लाल चेंडूची जादू वेगळी, पांढऱ्या कपड्याची शान वेगळी आणि क्रिकेटच्या प्रेमात माझी कहाणी वेगळी, अशा प्रकारची कमेंट्स आलेली आहे. बोढेपाड्याला उद्यापासून मॅचचे स्टार्ट होत आहे अशा प्रकारे कमेंट्स आलेली आहे. आणि किरण बागुल यांची कमेंट्स आलेली आहे की चिंचपाडा संघ हा जिंकणार आहे. बघूया आता राजू इज ऑन फायर बॉलिंग मध्ये. सचिन पुढचा चेंडू घेऊन आलाय. राजू काय सुंदर टाकलेला चेंडू, जोरात मारण्याचा काय प्रश्नच उरत नाही. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथं निर्धाव येताना पुन्हा पाहायला मिळते आपल्याला. तीन चेंडू झाले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये एकही धाव नाही. निर्धाव चेंडू. बघूया राजू. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ कमबॅक. काय सुंदर चेंडू टाकलेला होता आणि सचिन मात्र पाहतच राहिला. कुठे चेंडू गेला आणि कुठे जाऊन स्टंप वरती आदळला काय सुचेना. 0 धावांवरती 2 गडी बाद झालेले आहेत सांगवी या संघाचे. कुठंतरी आता सांगवी हा संघ फसलेला दिसतोय परंतु पाहायला गेलं तर विश्वास अजून मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. प्रणित बोरसे यांचे कमेंट्स आलेले आहेत की देवानंद देसाई सर, प्रणित बोरसे सर सातारा, उनकी तरफ से चिंचपाड़ा संघ को बहुत सारी बधाइयाँ. देवानंद देसाई सर आणि प्रणित बोरसे सर यांच्याकडून चिंचपाड़ा संघाला शुभकामना आलेली आहेत, बधाइयाँ आलेली आहेत. आणि योहान पवार एकच नंबर बॉलिंग भावा. आदिवासी कल्चर यांची पण कमेंट्स आलेले आहे. मैदान में उतरा वो बड़ा शेर बनकर
मैदान में उतरा वो बड़ा शेर बनकर, पहली ही गेंद पर आउट हुआ ढेर बनकर. आणि दोन बॅट्समन काय सुंदर रीतीने, काय सुंदर गोलंदाजी सांगावी लागेल. राजू, व्हॉट अ स्टार्ट. घ्या ना, लवकर घ्या ना, मॅच थांबवायची नाही. दोघा संघांना पेनल्टी लावण्यात येईल, सांगून देतो आताच. खूप वेळ झालेला आहे. सर्वांच्या सोयी सुविधा पहिलेच करून घ्यायच्या आहेत. मॅच चालू असताना मॅच थांबवायची नाही. 4 वाजून गेलेले आहेत, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल, एवढं लक्षात ठेवा. महत्वपूर्ण सामना खेळताय तुम्ही, अर्ध्या अपुऱ्या सिद्धा पत्रिकावरती खेळायचं नाही. पुढील चेंडू राजू यांचा, चांगला चेंडू प्लेस केलेला आहे, सन्मान देऊन खेळलेला चेंडू, पण परंतु एकही धाव नाही मिळत आहे. एक धाव काढण्यासाठी किती कबाड कष्ट करावा लागतोय तो या ओव्हरमध्ये आपल्याला समजतोय. या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला काय संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघायला गेलं तर 59 धावा झाल्या होत्या चिंचपाडा या संघाच्या आणि 60 धावा बनवायच्या आहेत धावफलकावरती सांगवी या संघाला. आणि पाहायला गेलं तर 0 धाव. पुन्हा कॅच आणि थोडीशी हलकीशी अपील. ओव्हर समाप्त झालेली आहे. चांगला कमबॅक. मॅडम ओव्हर येताना दिसतंय आपल्याला, टाळ्या वाजवू शकता तुम्ही. जर राजू यांची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी, कमबॅक 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 करताना चिंचपाडा 11. याकोब यांची कमेंट्स आलेली आहे की मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा आमचाच असेल, असं सांगवीकरांचं म्हणणं आहे. बघूया इथे तर माझ्या मते 1 धाव काढायला मुश्किल होते सांगवी संघाला, आणि धिंगाणा केव्हा होईल. 4 षटक बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये 60 धावा बनवायच्या आहेत. विश्वास आहे मैदानामध्ये अजूनही, आणि विश्वासाला सांगू इच्छितो की 15च्या सरीसरीने धावसंख्या बनवायची आहे तुला. जर जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. मिस्टर राजू चंदर भावडे यांचे विश्वाची कॅच घेतली तर कैलास पवार 500 रुपये देणार आहेत. विश्वास चांगला फलंदाज, आता क्रीज मध्ये पहिला बॉलचा सामना करेल विश्वास. बघूया, आणि समोर आहे तो पम्या. स्लो चेंडू होता आणि हवेमध्ये चेंडू. एकच धाव आणि एकच धावेनं शांत राहावं लागेल. एक धावेसाठी संघर्ष होताना पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. काय सुंदर मॅचचा नजारा पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच. जितके पण प्रेक्षक आलेले आहेत त्यांचं पेट्रोल पाण्याचे सर्व पैसे वसूल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काय सुंदर असं प्रेक्षेपण साधारण स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून जे पण घरी बसून आपले प्रेक्षक वर्ग मॅच बघताय त्यांच्यासाठी पैसा वसूल सामना. सुंदर शॉट टॉलवलेला आहे, खूपच जोराने मारलेला फटका. लॉंग ऑफ वरती चेंडू गेलेला होता, परंतु राजू तिथे उभे होते आणि राजूने चेंडू उडवलाय. ओके 2 चेंडू आणि 2 धावा. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आदित्य सूर्यवंशी यांची कमेंट्स आली आहे की सोमू नाही आहे का. सोमू नाही आहे, परंतु सर्वांनी जे मॅचचा आनंद घ्यायचा त्याने सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चांगला शॉट होता. कुठं तरी इथं आता प्रत्येक धाव चोरण्यासाठी संघर्ष किती करावा लागतोय बघू शकता तुम्ही. जो बॅट्समन
एका ओव्हरमध्ये 25-30 रन मारत होता, त्याला आता चौकार मारण्यासाठी गॅप शोधावा लागतोय, कुठंतरी संघर्ष करावा लागतोय. किती अडचण निर्माण झालेली आहे ते आपण बघू शकतो या मॅचच्या दरम्यान. काय सुपर मॅच. पुढील चेंडू रघु यांचा. वॉटर शॉट आणि बॅट जवळ टाकलेला चेंडू, चेंडूला पाठवलं सरळ 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 लॉंग ऑन वरती आणि चेंडू जाईल सरळ आमच्या कॉमेडी बॉक्सच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. वेच्या मावडी यांची पण कमेंट्स आलेले की माझे मित्र कांतीलाल राऊत आणि रमन कुमार मॅच पाहायला आले आहेत, त्यांचं पण आभारी आहोत आम्ही. खूपच सुंदर अशी मॅच रंगलेली आहे मैदानाच्या आत आणि भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या अवती भवती पैसा वसूल मुकाबला चालू आहे. चिंचपडा वर्सेस सांगवी या दोन संघांमध्ये आणि 6 धावेनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. कॅच 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 आणि कॅच सुटलाय. ओ हो, इथं काही समजत नाही आहे मला. नेमकं मॅचच्या दरम्यान कोण काय करतंय तेच काही समजत नाही आहे. एक धाव, एक धावेसाठी किती लढावं लागतंय ते आपल्याला मैदानाच्या आत दिसतंय. रघु चांगला गोलंदाज आहे रघु आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला बॉलिंग मार्फवरती. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत रघुने. विश्वास जो की बघायला गेलं तर 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवून खेळतोय. पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, फिल्डर जातोय सीमेरेषेकडे आणि काय इथं रनिंग 2 धावा चोरल्या जात आहे आणि 2 धावेने षटक पूर्ण होताना पाहायला मिळतंय आपल्याला. 2 षटकांमध्ये 12 धावा झाल्या आहेत आणि 2 गडी बाद झाल्यात, ते म्हणजे सांगवी या संघाचे. चला चला 12 रन 12. अंपायर जे सांगेल ते डिसिजन आहे आणि चला मीटिंग जास्त करायची नाही, लवकरात लवकर मॅच संपवायची आहे, अन्यथा पेनल्टी लावावं लागेल तुम्हाला. संघ कोणताही असेल कोणावरही अन्याय होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. सर्वांना समान हक्क आहे आणि त्याच पद्धतीने ते आपल्याला नियम दिले जातील इतकं लक्षात ठेवायचं आहे. आकाश बागुल मुंबईवरून मॅच एन्जॉय करत आहेत ते. नाईस बॉलिंग चिंचपाडा अशा प्रकारची कमेंट्स आलेली आहे. विश्वास आणि जितू मैदानाच्या आत आणि पाहायला गेलं तर 18 चेंडूंमध्ये 48 धावा पाहिजे आता. रोमहर्षक मुकाबला देखने को मिल रहा है. विश्वास और जीतू मैदान के अंदर अभी भी डटे हुए. कैच की मांग और यहां पर कैच छूट चुका है. धीरे धीरे गेंद ट्रैवल कर रही थी बाउंड्री लाइन की और जहां पर रन होना चाहिए थे वहां पर विश्वास ने एक ही रन लिया है. सुंदर असा कॅच होता परंतु कुठेतरी मिस्टेक झालेली आहे चिंचपाडा 11 या संघाकडून. हार्दिक शिंदे दादा मी पुणेवरून बघत आहे मॅच चिंचपाडा 11 ला ऑल द बेस्ट अशा प्रकारची कमेंट्स आली आहे. आणि नवापूर गेम चेंजर यांची पण कमेंट्स मी दुबई बघतो आहे. पुढील चेंडू राजूचा विश्वाससाठी. काय विश्वास करतोय
मारलाय मारलाय आणि मारलाय. खूपच उंच चेंडू. बिर्याणीच्या दुकानावरती चेंडू पडलेला आहे. चेंडू काढून द्यायचा आहे. बघा नाही तर एखाद्याच्या प्लेटमध्ये पीस म्हणून निघून जाईल चेंडू. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. विश्वास तुला. आपला संघ अजून खूपच खूपच मागे आहे आणि तुम्हाला जर डाव सावरायचा असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अशाच प्रकारचे मोठमोठे हिट मारावे लागतील. दुसरा बॉल द्यायचा आहे. बॉल सापडत नाही. विश्वासच्या खांद्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी येऊन पोहोचलेली आहे. पुन्हा मारला आणि पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी लगातार 2 चेंडू आणि 2 मोठे हिट आलेले आहेत. म्हणूनच सांगितलं भावा, अजून मॅच संपलेली नाही. अजून मॅच संपलेली नाही. अजून धीर सोडायची नाही आहे. अजूनपर्यंत तुला चिकाटीने आणि जिद्दीने खेळायचं आहे. अजूनपर्यंत हार मानायची नाही. पाहायला गेलं तर चांगले 3 बॉलमध्ये 13 रन आलेले आहेत आणि बघायला गेलं तर आता 15 चेंडू आणि 35 धावा अशा प्रकारचं समीकरण दिसतंय आपल्याला. ते म्हणजे धाव फलकावरती. पुढील चेंडू राजूचा. स्लो डिलिव्हरी होती इथे परंतु नो बॉलचा इशारा येतोय पंचांनो. काय सुंदर ओव्हर संपते इथं. महागडे षटक ठरताना पाहायला मिळतं आपल्याला इथं चिंचपडा 11 द्वारे. जे षटक राजूने पहिल्या षटकात केलं, एकही धाव न दिली आणि 2 गडी बाद केले होते, परंतु आता कुठेतरी राजू कसरत करताना पाहायला मिळतोय, मेहनत करताना पाहायला मिळतोय. लगातार रन आणि रनच बनताय त्याच्या ओव्हरमध्ये. आणि पीठचा चेंडू. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. पीठचा चेंडू होता आणि आता डॉट येताना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मुकाबला. खूपच सुंदर मुकाबला, खूपच सुंदर सामना रंगलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा उडवला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर. काय सुंदर फटकेबाजी होताना पाहायला मिळते या षटकामध्ये. बघायला गेलं तर 3 षटकार आलेले आहेत या षटकामध्ये. राजू यांचं खूपच महागडे षटक जाताना पाहायला मिळतं आपल्याला. व्हॉट अ कमबॅक. काय सुंदर अशी फटकेबाजी. फुटा चेंडू होता आणि लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नव्हते आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. काय कमबॅक केले, काय जबरदस्त बॅटिंग मित्रा. 36 धावा म्हणजे 12 चेंडूंमध्ये आता 24 धावा लागतात. जिथं 48 धावा पाहिजे होत्या तर पूर्णपणे पाहायला गेलं तर या षटकामध्ये 24 धावा आलेल्या आहेत. 24. सातारा स्पोर्ट्स लाइव के आता लागतील 12 चेंडू आणि 24 धावा. हमारा चैनल पाणी द्यायचं आहे. लाइव को कोणीतरी लवकर जा आणि पाणी द्यायचं आहे. बेल आइकन क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के
फज्जा बॉलिंग मार्फत फज्जा. वाह काय चेंडू टाकलाय. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू येताना समीकरण अजून बदलताना पाहायला मिळतंय आपल्याला. काय सुंदर. आणि बघायला गेलं तर 650 व्ह्यूवर्स आपले यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. अजून एक दे. सर्वांना विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वाह काय सुंदर असा रन. पुन्हा मिसफिल्ड झालेला आहे परंतु विश्वास कधी आता दुसरी धाव काढणार नाही. कारण की त्याला माहिती आहे की मी मारू शकतो. विश्वास याने मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे 26 धावा घेतल्या ना. नाही 24 धावा घेतल्या होत्या. म्हणूनच फजा बघूया फजा काय करतो आपल्या संघासाठी. मानाच्या नादामध्ये चेंडू जातो सीमेरेषेकडे आणि काय चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. रिव्ह घेणार आहे का कशाचा रिव्ह पंचांनी सांगायचा आहे. पंचांनी सांगायचं आहे कशाचा रिव्ह पाहिजे. बॉल स्टंपला लागला का. नाही लागली बॅट. कुठेतरी पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करताय म्हणजे चिंचपाड्याचे खेळाडू. पाहायला गेलं तर बॅट खूपच लांब होती स्टंप पासून आणि निश्चितपणे 4 धावा मिळून जातील. हरी ठाकरे यांची कमेंट्स. मी नंदुरबार जिल्हा दुधळाहून पाहतोय मॅच. चला लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायचा आहे. 9 बॉल 19 धावा 9 बॉल 19 धावा असं समीकरण बदललेलं आहे. चांगला शॉट आणि हातातून कॅच निसटलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ मॅच सुटली आहे आता तुमची. जिथे विकेट होती जो चांगला फलंदाज होता मोठमोठे फटके मारत होता आणि त्याचीच कॅच ड्रॉप झालेली आहे. काय बॉलिंग करतोय तो म्हणजे फजल. खूपच सुंदर गोलंदाजी परंतु त्याला फिल्डरची साथ मिळेना. जर फिल्डरची साथ मिळाली असती तर आता विश्वासला माघारी जावं लागलं असतं. बघूया समोरचा चेंडू. जितू आणि विश्वास. मारलाय आणि मारलाय. पुन्हा 6 धावा येताना पाहायला मिळते आपल्याला धाव फलकावरती. किती झाले 7 बॉल 12 धावा. 7 बॉल आणि 12. जर कॅच पकडला गेला असता तर नवीन बॅटर गेला असता आणि हा 6 पण गेला नसता. परंतु गचाड असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला म्हणून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. पुन्हा एक कडक शॉट आणि पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. काय कमबॅक करताना पाहायला मिळते आपल्याला सांगवीचा संघ. 6 बॉल आणि 6 धावांवरती येऊन पोहोचलाय. ज्या ठिकाणी 18 चेंडूंमध्ये
48 धावा पाहिजे होत्या, त्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 42 धावा मारल्या आहेत सांगवी या संघाने. काय सुपर कमबॅक करताना पाहायला मिळतोय सांगवी हा संघ. आता समीकरण बदलून गेलंय. 6 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा. चेतन आलाय, आता बॉलिंग मार्फवरती चेतन आलाय. काय चेतन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की काय, परंतु समोर आहे तो विस्फोटक फलंदाज विश्वास. चांगला चेंडू टाकलेला आहे, जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कुठेतरी निर्धाव येताना पाहायला मिळते धाव फलकावरती. एक मोठा शॉट आणि विजयाच्या दिशेने आरंभ होऊन जाईल सांगवीचा संघ. आजच्या दिवसाचा दुसरा सेमीफायनल सामना पाहायला मिळतोय आपल्याला आणि समोर आहे तो विश्वास. बघूया चेतन. शॉट में चेंडू आणि धक्क्यात पकडला गेलाय. मैच में ट्विस्ट आता हुआ यहाँ पर. सभी दर्शक दिल थांब के बैठो. कोणी कुठंच उठून जायचं नाही आहे. अजून मॅच संपली नाही आहे. रोमांचक मुकाबला सुरू होणारच आहे. 4 चेंडूंमध्ये 6 धावा. चेतन ऑन द फायर. चेतनने कुठेतरी कमबॅक करून दिलेला आहे. बघूया चेतन आपल्या संघाला विजय करतो की काय, परंतु आता सांगवीचा संघ, सांगवीचा नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय, म्हणजे तो शंकर. खूपच सुंदर रंगलेला हा मॅच, खूपच सुंदर रंगलेला सामना पाहायला मिळतो आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून. सातारा स्पोर्टच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही. 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे सांगवी या संघाला जिंकायला. आणि चेतन बघा, चेतन आलाय, दबावामध्ये ओव्हर टाकायला आलाय, परंतु त्याच्या चेहऱ्यामध्ये काहीच दबाव दिसत नाही. पहिला चेंडू निर्धाव केलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती चांगला विकेट्स गडी बाद केलाय. रेडी. मारलेला चेंडू, केलेला आहे. माझ्या मते तरी कॅच घ्यायला जायला नको पाहिजे होतं. एकच धाव दिली पाहिजे होती. काय सुंदर टर्निंग पॉइंट होता. व्हॉट अ मॅच यार. जिथं 1 रन होता तिथं 4 रन प्राप्त झाल्यात सांगवी या संघाला. काय मॅच, काय मॅच आणि काय एफर्ट पाहायला मिळतोय. जिथं 1 धाव होती तिथं 4 धावा. काय फिल्डिंग, थोडीशी खराब फिल्डिंग. चिंचपाडा संघ तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही जरी हारले तरी समोरच्या संघाचा घाम फोडून काढला तुम्ही. अशा पद्धती टक्कर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. घाबरायचे नाही, अजून मॅच संपलेली नाही आहे. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. जर तुम्ही 2 चेंडू चांगले टाकले तर मॅच काही पण होऊ शकते. हो हो हो. काय करणार आहे बॉलर. लेग बायचा इशारा येतोय. जिथं डॉट चेंडू होता तिथं पुन्हा तुम्ही 1 धाव खर्च केली आहे, म्हणजे सामना आता बराबरीवरती आलेला आहे. 2 चेंडूंमध्ये 1 धाव पाहिजे आता. काय ओव्हर टाकतोय तो चेतन. जर 4 धावा गेल्या नसत्या तर कुठेतरी मॅच विनिंग पारी आणि मॅच विनिंग षटक घेऊन आलेला होता तो चेतन. खूपच खतरनाक मॅच आणि खूपच सुंदर असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. अजूनही मॅच संपली नाही सर. पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी. मिलिंद यांची 1 चूक. मिलिंद यांना आज झोप लागू देणार नाही, अशा प्रकारची चूक झाली आहे. समोरचा चेंडू चेतन यांचा.
टुर्नामेंटचा पहिला सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन यांची गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहे मित्रांनो. काय सुंदर अशी खेळी करताना पाहायला मिळतो चेतन ग्राउंडच्या आतमध्ये. आणि एक चेंडू मध्ये एक धाव बनवायची आहे सांगव्या संघाला. चेतन ऑन द फायर, एका चेंडूत एक धाव. स्टार्ट द मॅच. एक धाव चोरण्याच्या नादात चुकला तो. बॅच म्हणजे मॅच पण सेकंड सेमी फायनल यार ऑड मॅच दोन. आता बॅटर लय गावाला. तू सांगत एक हा काय गरज नाही आहे त्याला. प्लेस केला. शंभर टक्के इथं विकेट प्राप्त केली असती परंतु मिसफील्ड झालेली आहे आणि सांगवी हा संघ शेवटच्या चेंडूवरती विजयी झालेला आहे. खूपच मनापासून स्वागत आहे सांगवी या संघाचं. वेल प्लेड दोन्ही संघांना. दोन्ही संघांची कामगिरी खूपच महत्वाची ठरली. चिंचपडा 11 हा संघ हरला असेल तरी त्यांची कामगिरी चिंचपडा कधीच विसरू शकणार नाही. अशा पद्धतीचा खेळ दाखवला आहे तो म्हणजे चिंचपडा 11 या संघाने. किती तारीफ केलं तरी कमी. मला तरी असं वाटतं की चिंचपडा या संघाला समुचित